अभ्यंकर सध्या आपल्यासोबत आहेत. अविनाश अभ्यंकरजी, अनेक वादग्रस्त वक्तव्य या जैन मुनींनी केली आहेत, पण जैन समाज, जैन धर्मीय लोक सगळ्यात जास्त टॅक्स भरतात असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आपली प्रतिक्रिया? म्हणजे काय याचा अर्थ काय? मुंबईवरती हक्क सांगणार की काय? टॅक्स भरतात म्हणजे काय? संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र जमीन ही व्यवसायाकरता सुपीक आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस हा मान मोडेपर्यंत इमाने इतबारे काम करतो. कोणालाही फसवून बँकेला बुडवून परदेशात जात नाही आणि तो ज्याच्याकडे काम करतो त्याच्याकडे अत्यंत इमाने इतबारे करतो. कळलं का? त्यामुळे हे मराठी माणसाचं योगदान आहे, ज्याच्याकरता मराठी माणसांनी अत्यंत सहिष्णुपणे इतर प्रांतीयांना इकडे जागा दिली आणि तेच आता मुंबईवरती हा एक प्रकारचा हक्क सांगण्याचा हा डाव चालू आहे. अविनाश अभ्यंकरजी, दादरमध्ये मराठी माणसाचं जे काही वास्तव्य आहे ते जास्त आहे आणि जैन मुनींचं असं म्हणणं आहे की एखाद दुसरा माणूस मेला तर काय फरक पडतो. एकीकडे अहिंसेचा संदेश देतात, कबुतरांसाठी आंदोलन करतात, दुसरीकडे एखादा माणूस मेला तर काय होतं असं म्हणतात. नाही, कमाल झाली ना. म्हणजे जे स्वतःला अहिंसावादी समजतात त्यांना एखाद दुसरा माणूस मरून जर फरक पडत नसेल तर म्हणजे ह्याच्यावरती मला उत्तर द्यावंसं सुद्धा वाटत नाही. म्हणजे त्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, लक्षात ठेवा. आणि माझं खास करून ह्या सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगणं आहे, तुम्ही ते माहिती आहे का, आपल्याला शाळेत म्हण शिकवली जाते, लोका सांगे ज्ञान आपण कोरडे पाषाण. तर तुम्ही इतरांना सगळ्यांना ज्ञान देताय ना. मी आता तुमची संपूर्ण बातमी ऐकत होतो समोर, कळलं का? तर साधी गोष्ट आहे, त्या जाळ्या लावल्यात ना त्या त्यांच्या त्या मंदिराला किंवा जे काय तिकडे जिकडे आता यांनी मिटिंग घेतली त्या संपूर्ण जाळ्या काढून टाका, विषय संपला. कशाला शास्त्रज्ञांना चॅलेंज करताय तुम्ही? काय डॉक्टर आणि शास्त्रज्ञ मूर्ख आहेत का? तेच म्हणाले ते, डॉक्टरांना आम्ही मूर्ख मानतो असं पण म्हणालेत. म्हणजे कमाल झाली. म्हणजे हे जे एवढे विद्वत्तवादी असतील तर यांनी 100% लोकांना येऊन सांगावं कशा प्रकारे हे सगळं उत्तम असतं ते. त्यांनी त्यांच्याच समाजातल्या डॉक्टरांना विचारावं. ठीक आहे. आणि त्यांनी खरी उत्तरं द्यावीत की नक्की काय घडलंय काय नाही घडलंय ते. आणि खास करून माझं सन्मान्य मंगल, बरोबर आहे. त्यामुळे खरंच संतप्त वक्तव्य आहे ती सगळी आणि आपलाही संताप दिसतोय. अविनाश अभ्यंकरजी, आभार आपले. थेट जाऊयात मनीषा कायंदे सर. उत्तर आता